ट्रेडिंग सगळेजण सेम पद्धतीने करतायत, मार्केट पण सगळ्यांसाठी सेमच आहे. पण तरी पण फॉरेक्स ट्रेडिंग करतायत जे लोक, ते दुबईला का शिफ्ट होत आहेत? सगळ्यांनी इंडिया का सोडायचे? कारण की एन्व्हायरमेंट मॅटर करते. कारण की इंडियामध्ये इकोसिस्टमच नाही आहे फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये बॅन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेस्ट्रिक्शन्स येतात खूप जास्त गव्हर्नमेंटकडून. तिसरा पॉईंट म्हणजे पेमेंट करताना अडचण येते, विड्रॉलला पण डिपॉझिटला पण. चौथा पॉईंट म्हणजे टॅक्सचा प्रॉब्लेम. आणि पाचवा पॉईंट म्हणजे ब्रोकरबद्दल कन्फ्युजन. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग जमते, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे हेही तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये काम केलं तर. पण इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन सिस्टीम तुमच्या पूर्णपणे अगेन्स्ट वाटते. आता दुबईच्याच बाबतीत बघा, दुबईमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग पूर्णपणे लिगल आहे, प्लस क्रिप्टो ट्रेडिंगसुद्धा पूर्णपणे लिगल आहे. सो तुम्हाला डिपॉझिट वगैरे करताना काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रॉफिट्स दुबईच्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकता. दुसरा पॉईंट म्हणजे झिरो टॅक्स. लिटरली झिरो टॅक्स आहे तुमच्या इंडिव्हिज्युअल इन्कमवरती. म्हणजे तुम्ही जे कमवता ते सगळे तुम्ही ठेवता. इंडियन मार्केटमध्ये काम करताना काय होतं, तुम्ही सपोज 1,00,000 कमवले, तुम्हाला 30,000 तरी मिनिमम गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. ती सिच्युएशन इथे नाही आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला ए टू झेड रुपीज जे पण तुम्ही प्रॉफिट्स कमवले असेल सगळे पैसे तुमच्या बँकेत विथ झिरो टॅक्स ठेवता येतील. प्लस तुम्हाला इथे सर्व ब्रोकर्सचा इझी ॲक्सेस मिळतो. इझिली डिपॉझिट करू शकता, इझिली विड्रॉ करू शकता, ते पण डायरेक्टली बँकमध्ये. प्लस इथे फॉरेक्स ट्रेडिंगला स्कॅमप्रमाणे नाही और बँकप्रमाणे नाही, तर प्रॉपर बिझनेसप्रमाणे ट्रीट केलं जातं. आणि जेव्हा तुम्हाला तुमचा फील्ड एखाद्या बिझनेसप्रमाणे ट्रीट केलं जाईल, तुम्हाला आपोआप कम्फर्ट जाणवेल, तुम्हाला आपोआप माइंडसेटमध्ये एक पॉझिटिव्हिटी जाणवेल. ठीक आहे. सो जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर तुम्हाला ग्लोबली विचार करावा लागणारच आहे.